जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय लहुजी। काल रात्री 12 वाजता माझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहरात खोटे गुन्हे दाखल करणं चालू झालेलं आहे। कालचा विषय असा झाला की सालाबाद प्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नेता सुभाष चौक येथे सगळे जे मिरवणुकी येत असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही चौकात उभा असतो। अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो, शिवजयंती असो, गणपतीच्या मिरवणुका असो, ह्या नेता सुभाष चौकातून ज्या ज्या मिरवणुकी जात असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही दरवर्षी नेता सुभाष चौकात आम्ही असतो। काल सुद्धा आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी चौकात उभं होतो। उभा असताना त्या ठिकाणी 9:30 वाजता रात्री एक मंडळ आलं तिकडं व त्या ठिकाणी एक राजकीय पुढाऱ्याचं गाणं त्यांनी मोठ्या आवाजात मुद्दामून चौकात लावलं। बरं, त्या ठिकाणी आम्ही फक्त त्यांना पोलिसांना सांगितलं आज अण्णाभाऊ साठे जयंती आहे, अण्णाभाऊंचे गाणे लावा, पण ते न लावता त्या ठिकाणी त्या राजकीय पुढाऱ्याचं गाणे लावून व त्याचे काही कार्यकर्ते आमच्याकडे बघून वेगवेगळे इशारे करत होते। बरं, याची माहिती आम्ही 8:30 वाजता कोकरे साहेबांना दिली होती की या नेता सुभाष चौकात काही प्रकार घडू शकतात, साहेब तुम्ही इकडे थांबा। तर पोलिसांच्या समोरच हा प्रकार होत होता। तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन विरोध केला की तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे गाणे लावा, यांच्या संबंधितले गाणे लावा, आपल्या मातंग समाजाच्या संबंधितले गाणे लावा, पण तसं न करता त्या ठिकाणी त्या राजकीय पुढाऱ्याच्याच नावाचे गाणे लावत होते। तर त्या विरोध केल्यामुळं पोलिस त्यानंतर तिकडे आली, पोलिसांनी सीडी बंद केला, सीडी पुढे गेला, एवढंच झालेलं आहे। याच्या पलीकडे काय झालं आहे? पण काल रात्री 12 वाजता यांनी याची पूर्ण पिक्चर बनवली की मातंग समाजाच्या मुलांना शिवीगाळ केली, सीडी बंद केला आणि एक खोटा व्हिडिओ व्हायरल केला त्यांनी की या ठिकाणी मातंग समाजाच्या मुलाला गाणं चालू असताना तो गाणं बंद करणं। मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, मी राजकीय पुढारी 25 वर्ष अनिल भैया राठोड हे आमदार असताना सर्वात जास्त जवळचा समाज होता मातंग समाज, या समाजाच्या विरोधात मी वक्तव्य करणार म्हणजे ह्याला काही वाटतं का कोणाला असं बोलणार? तर हा फक्त या नगरचा नर्क करणारे इकडला जो राजकीय पुढारी आहे तो कायम हे करतच राहतो। आत्ताच आमच्या किरण काळेवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, त्याच्या अगोदर भगवान फुलचंदरवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। आता त्याच्या विरोधात मी गेलो म्हणून माझ्यावर पण खोटा गुन्हा दाखल केला। काय माझी चूक काय होती की मी एवढंच फक्त म्हटलो की अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि त्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्याचं गाणं कशाला लावता, आपण अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त चांगले गाणे लावा, एवढंच बोलणं हे आमचं चुकलं असेल। आज या ठिकाणी सांगतो, मी कोणत्याही मातंग समाजाच्या माझ्या समाज बांधवाला कोणतीही शिवी दिली नाही आणि कोणतं काही बोललो नाही। आणि जर मी 100 वेळा मातंग समाजाची माफी मागायला तयार आहे जर मी असं केलं असेल तर, पण मी या पुढाऱ्याचा विरोध करतो आणि मी याची माफी मागावी तर हे होणार नाही, ते आमच्या रक्तात नाही। आणि किती केसेस हे खोटे टाकले तर आम्ही सक्षम आहे। बघा, आम्ही संघर्षातून, राठोड म्हणजे संघर्ष, आम्ही संघर्षातून आमच्या वडिलांनी 25 वर्ष घालवले, आम्ही पण घालवणार, त्याची भीती नाहीये। आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या मातंग समाजाला त्या राजकीय पुढाऱ्याचे काही बगल बच्चे हे चुकीची माहिती देऊन खोटे हे करण्याचा प्रयत्न करतात ते। पण मातंग समाजाच्या माझ्या बंधूंना विनंती आहे, तुम्ही यांना बळी पडू नका, कारण की हे तुमचा फक्त वापर करून घेतात कायम व अशा गोष्टीसाठी वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी फसवतात। आणि त्या आमच्या बांधवाला सुद्धा आहे ना त्या ठिकाणी जोर लावून खोट्या हे आश्वासन त्याच्यावर दबाव टाकून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करायला लावलाय। याच्या पलीकडे सांगतो, आज नगरकरांनो मला एक प्रश्नाचं उत्तर द्या। आज 25 वर्ष माझ्या नगरकरांनी माझ्या वडिलांना सांभाळलं, माझ्या परिवाराला सांभाळलं, माझे या इथं मोजून 10-15 घरं आहे। मी स्वतः एक साध्या छोट्या समाजाचा व्यक्ती आहे आणि या ठिकाणी माझे वडील आज हयात नाही, ते असले असते तर कदाचित हा प्रकार कधी घडलाच नसता, नगर शहरावर घडला नसता।
सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.